मुंबईत शिवालयाबाहेर शेतकऱ्यांसाठी विरोधकांचं आंदोलन। हर्षवर्धन सपकाळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। सरकार दडपशाही करत असल्याचा राजू शेट्टींचा आरोप। पुण्यातल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवलेल्या आरोपीला नागपुरातून अटक। रुग्णालयामध्ये उपचारानंतर पैसे नसल्यामुळे खंडणीसाठी अवघ्या 400 रुपयांमध्ये आरोपीनं बॉम्ब बनवल्याची माहिती। नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। एनटीएने जाहीर केली नवी तारीख। पुनर्परीक्षेसाठी फी नाही। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांची घोषणा। तर पुढील वर्षापासून नीट परीक्षा ऑनलाईन होणार। पाच राज्यातल्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचा भडका। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे दरवाढ। जिल्हा नियोजन बैठकीत काटकसरीवर चर्चा। बाहेर अधिकारी आणि आमदारांचे चालक कारमध्ये एसी लावून बसल्याचं उघड। पुणे संभाजीनगरातला धक्कादायक प्रकार माझाच्या कॅमेऱ्यात कैद। इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना सरकारचा दिलासा। महाराष्ट्रात विमानाच्या इंधनावरचा व्हॅट 18% 60%वर आजपासून 14 नोव्हेंबरपर्यंत निर्णय लागू। शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलैला। सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं ठाकरे पक्षाच्या वकिलांना खडसावलं। बेजबाबदार वक्तव्य करण्यापासून तुमच्या लोकांना थांबवा, कोर्टाची तंबी। छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप हंगाम नियोजन बैठकीत वाद। बैठकीत खासदार कल्याण काळे आणि पालकमंत्री संजय शिरसाटांमध्ये खडाजंगी। मक्याचं उत्पादन वाढल्यामुळे हमी भावाचा कोटा वाढवण्यावरनं बाचाबाची। 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार। भारतीय हवामान विभागाचा अंदाज, यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार। मध्य प्रदेशातील धार मंदिर मस्जिद वादावरती मोठा निर्णय। धार भोजशाळा ही मंदिराचीच जागा। मध्य प्रदेश हायकोर्टाचं स्पष्टीकरण। भोजशाळेच्या जागेवर नमाज अदा करायला कोर्टाची बंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।